नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फिनोफ्लिक ईश्वर मराठीमध्ये. आणि आजचा जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे इन्शुरन्स. इन्शुरन्स म्हणजे नक्की काय? व्हॉट इज लाईफ इन्शुरन्स? लाईफ इन्शुरन्स म्हणजे नक्की काय? आणि हेल्थ इन्शुरन्स म्हणजे नक्की. आणि फार क्रेज आहे लोकांमध्ये टर्म इन्शुरन्स. तर टर्म इन्शुरन्स म्हणजे नक्की यामधला आज मी डिफरन्स तुम्हाला सर्वांना सांगणार आहे या व्हिडिओच्या मध्ये. सर्वप्रथम लाईफ इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्स नावाप्रमाणे हा एक जीवन विमा आहे. जीवन विमा म्हणजे यामध्ये तुम्हाला जो सम ॲश्युअर्ड म्हणजे जो इन्शुअर्ड पर्सन असतो ज्याने ती पॉलिसी घेतलेली असते त्याला एक सर्टन लेवलचा कवर असतो. ते अमाऊंट्सप्रमाणे असतं, प्रीमियम जसे आपण पे करतो त्यानुसार असतो. तर तो एक कवर असतो समथिंग. आपण एक फॉर एक्झाम्पल घेऊया. एक पर्सन आहे रोहन नावाचा, ज्याने सम इन्शुअर्ड त्याचा आहे 1,00,00,000 रुपये. 1,00,00,000 रुपयाची त्याची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे. त्याप्रमाणे तो प्रीमियम भरतो. तर त्या प्रीमियमनुसार त्याला 1,00,00,000चा कवर आहे. सोबत तो ज्याप्रमाणे त्याने इन्व्हेस्टमेंट केली असेल ती पॉलिसीवर पण डिपेंड आहे. की ती मनी बॅक पॉलिसी आहे, एन्डॉमेंट पॉलिसी आहे, भरपूर साऱ्या पॉलिसी अवेलेबल आहेत लाईफ इन्शुरन्समध्ये. म्हणजे शॉर्ट बट स्वीट, लाईफ इन्शुरन्स म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंटसुद्धा होते आणि तुम्हाला कवरसुद्धा मिळतो. हा एक सेक्शन 80C अंडर येतो, म्हणजे टॅक्स फ्री इन्व्हेस्टमेंट आहे सेक्शन 80C अंडर. तर यामध्ये तुमचे इन्व्हेस्टमेंटवर रिटर्नसुद्धा तुम्हाला भेटतात आणि सोबत तुम्हाला जो सम इन्शुअर्ड पर्सन आहे त्याला कवरसुद्धा असतो. जर काही कारणास्तव त्याची जर डेथ झाली तर तो, आणि जर त्याला काहीच झालं नाही तर ॲक्च्युअल जेव्हा त्याचे रिटर्न्स असणार आहेत त्या पॉलिसीप्रमाणे तर त्याला मॅच्युरिटी भेटणार किंवा होल लाईफ असणार तर त्याप्रमाणे त्याला बेनिफिट्स भेटत जाणार आणि पैसे भेटत जाणार. त्यामुळे लाईफ इन्शुरन्समध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे त्याला रिटर्न्स तर भेटणार आहेत जर तो जगला तर, आणि काही कारणास्तव त्याचा जर मृत्यू झाला मध्ये तर त्याच्या वारसदाराला म्हणजेच नॉमिनीला पैसे भेटणार आहे. तर दोन्ही साईडनी एक इन्व्हेस्टमेंटसाठी आणि एक रिस्क मॅनेजमेंटसाठी खूप महत्त्वाचं आहे लाईफ इन्शुरन्स. सेकंड म्हणजे आपला हेल्थ इन्शुरन्स. हेल्थ इन्शुरन्ससुद्धा खूप गरजेचा आहे, कारण की हा एक रिस्क मॅनेजमेंट टूल आहे. तुमची जी सेविंग्स आहे ती वाचवतो. जर अचानक कोणा आजारी पडलं, कोणी काही मेडिकल एमर्जन्सी आली तर आपला जो हेल्थ इन्शुरन्स असतो त्याचा जो कवर असतो त्याच्यामुळे आपल्याला फायदा भेटतो. आपल्याला कॅशलेस हेल्थ, आपले जे मेडिकल एक्सपेन्सेस आहेत ते कॅशलेस होऊन जातात. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यासाठी पण आपल्याला प्रॉब्लेम नसतो, कारण की सर्व प्रोसेस कॅशलेस होते. तर हेल्थ इन्शुरन्स आपल्याला फायदा देतो, मदत करतो आपल्या रिस्क मॅनेजमेंट टूलमध्ये. त्याचं फक्त आरोग्यविषयक जे असेल ते पॉलिसीवर आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत, की नवनवीन सिरीजमध्ये मी डिफरन्स सांगणार कोणते क्लॉज असतात जे की महत्त्वाचे आहेत, जे पारखले पाहिजेत हेल्थ इन्शुरन्स घेताना. बट एक नॉर्मल तुम्हाला समजण्यासाठी हे आहे की हेल्थ इन्शुरन्स फक्त आरोग्यविषयक. आपण प्रीमियम पे करतो, जर काही आपल्याला झालं त्या वर्षी तर आपल्याला हॉस्पिटल सुविधा भेटते कॅशलेस. अदरवाईज काहीच झालं नाही तर ते पैसे असेच गेले. आणि ते NCB भेटतो तुम्हाला, नॉन क्लेम बोनस, बट तो नंतरचा पार्ट आहे. बट ते पैसे गेले म्हणून समजू शकता. बट ते एक रिस्क म्हणून अचानक काय झालं आणि 2-3 लाख किंवा 1,00,000चं बिल निघालं तर ते हार्ड आहे. त्यापेक्षा एक कवर असणं किंवा एक हेल्थ इन्शुरन्स असणं कधी उत्तम. तर आपल्याला 2 गोष्टी आता कळाल्या. एक लाईफ इन्शुरन्स म्हणजे त्याचाच फरक काय, एक हेल्थ इन्शुरन्स जो की पूर्ण वेगळा आहे फक्त हेल्थसाठी, आणि एक टर्म इन्शुरन्स जो खूप पॉप्युलर आहे, जे इन्व्हेस्टमेंट्स करतात मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंड्समध्ये. तर टर्म इन्शुरन्स असा असतो, एक टर्म म्हणजे नावाप्रमाणे हा एक कालावधी. 10 वर्षाचा कोणी कालावधी घेतला तर त्या कालावधीमध्ये समथिंग जो अमाऊंट आहे त्याची जी कवरची त्या इन्शुअर्ड पर्सनची, तर त्या कालावधीमध्ये जर त्याची डेथ झाली तर त्या नॉमिनीला म्हणजेच वारसदाराला पैसे मिळणार. अदरवाईज जर त्याला त्या कालावधीमध्ये काहीच झालं नाही तर 1 रुपयासुद्धा तुम्हाला भेटणार नाही. याचा अर्थ आहे टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स हा एक इन्व्हेस्टमेंट नाही आहे, हा एक जस्ट रिस्क मॅनेजमेंट टूल आहे, जे की रिटर्न्सच्या दृष्टीने पाहिलं जात नाही. ते फक्त आपली कवर सेफ्टी असावी. बाबा मला काही झालं, कुटुंब प्रमुखाला काही झालं तर त्याच्या जे वाईफ आहे किंवा जे घरचे डिपेंडंट आहे त्यांच्यावर आर्थिक बर्डन येऊ नये, त्यांना फायनान्शियल बर्डन नाही यावं म्हणून ते एक टूल आहे जे की पर्सनल फायनान्समध्ये समजलं पाहिजे. तर 3 गोष्टी मी आज तुम्हाला सांगितल्या. एक म्हणजे लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय,
व्हॉट इज हेल्थ इन्शुरन्स, आणि तिसरा म्हणजे टर्म इन्शुरन्स. तर पाहिल्याप्रमाणे आपल्या तिन्ही गोष्टी आपल्याकडे पाहिजेत. लाईफ इन्शुरन्स एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जी की जेवढी लवकर घेशाल तेवढी जास्त फायदा देते, कारण की याच्यामध्ये तुमचा कवरसुद्धा आहे आणि तुम्हाला रिटर्न्ससुद्धा आहेत. त्यामुळे एक इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने एक गॅरंटीड टूलमध्ये इन्व्हेस्टमेंट असणं कधी उत्तम. कारण की एक फायनान्समध्ये एक नॉर्मल रूल आहे, नेव्हर पुट ऑल एग्स इन अ सिंगल बास्केट. एका ठिकाणी सगळं कधीच नाही ठेवायचं, थोडं 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 प्रत्येक ठिकाणी ठेवलं पाहिजे. त्यामुळे आपलं गॅरंटीड इन्व्हेस्टमेंट पण पाहिजेत, जे की आपल्या LIC प्रोव्हाइड करतात. LICमध्ये आपलं लाईफ इन्शुरन्स आहे, खूप साऱ्या त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटच्या वेगवेगळ्या आपल्या पॉलिसीज आहेत. त्याच्यामध्ये रिटर्न्ससुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत जे तुम्ही घेऊ शकता. तर अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तर सर्वांना सांगतच जाणार आहे. आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी फॉलो करा आपला फिनोफ्रिक मराठी ईश्वर या चॅनलला, आणि प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा चॅनल. मी नवनवीन व्हिडिओ ह्या माध्यमातून घेऊन येतच राहणार आहे, कारण की याच्यामधून आपल्याला रिस्क मॅनेजमेंट टूल्स आणि पर्सनल फायनान्सचा संपूर्ण मी याच्यामधून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. चालेल, धन्यवाद. फॉलो करा. थँक्यू.